महानगरपालिकेनं सध्या फेरीवाल्यांविरोधात प्रत्येक विभागात धडक कारवाईला सुरुवात केली आणि त्यामुळे गजबजलेल्या कुर्ला फेरीवाला परिसर हा आता मुक्त झाल्याचं पाहायला मिळालंय। फेरीवाले पुन्हा इथे येऊन बसू नयेत यासाठी विविध ठिकाणी प्रामुख्याने कुर्ला वेस्ट या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। मुंबई महानगरपालिकेची आणि मुंबई पोलिसांची अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोहीम सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यातच सगळ्यात महत्त्वाचं कुर्ला स्टेशन आहे आणि कुर्ला स्टेशनच्या बाहेर अनधिकृत फेरीवाल्यांचा मोठा जो त्रास आहे तो सामान्य नागरिकांना प्रवाशांना या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र या फेरीवाल्यांना या ठिकाणून हटवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण कुर्ला वेस्ट या परिसरामध्ये आहोत आणि आपण दृश्यांमध्ये बघतो की आता सायंकाळची वेळ आहे, मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे। मात्र या ठिकाणचे जे अनधिकृत फेरीवाले असायचे, गाड्यावाले असायचे, त्यांना या ठिकाणून हटवण्यात आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये आता हे दुकानं बघतोय, कापड दुकानं, या ठिकाणून त्या सर्वांना बाजूला केलेलं असून आता फक्त या ठिकाणचे जे अधिकृत दुकानं आहे ते दुकानच फक्त या ठिकाणी आहेत। लोकांची गर्दी या ठिकाणी परिसरात मोठी होते। मागच्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस असतील, महानगरपालिका असेल, या महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात जे अनधिकृत फेरीवाले आहेत त्यांच्या विरोधात जे आहे ती मोहीम राबवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रिक्षा ज्या आहेत ते या ठिकाणी नो एंट्री करण्यात आलेली आहे। पोलिसांची कारवाई देखील या ठिकाणी आपण बघतोय की पोलीस जे आहेत ते गाड्या पलीकडे सोडत नाहीये। आपण पोलीस बघतोय की त्या गाड्या ज्या आहेत ते पुढे जाऊ देत नाहीये। मोठ्या प्रमाणावरती जो स्टेशन परिसर आहे या ठिकाणी गर्दी होऊ नये अशी काळजी जी आहे ती पोलिसांच्या वतीने देखील या ठिकाणी घेण्यात येत आहे। आपण बघतोय की फेरीवाले जे आहेत ते या ठिकाणून पूर्णपणे काढून टाकण्यात आलेले असून मुंबई पोलिसांनी तसेच महानगरपालिकेने ही मोहीम राबवलेली आहे आणि ही मोहीम जी आहे ती कुर्ला परिसरातच नव्हे तर संपूर्ण मुंबई महापालिकेचं जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं असतील, अनधिकृत फेरीवाले असतील त्यांच्या विरोधात उघडला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अरविंद पेडणेकरसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई। दरम्यान आम्हाला पर्यायी जागा द्या नाहीतर आम्ही उपाशी मरू अशा भावना आता इथल्या फेरीवाल्यांनी व्यक्त केल्यात। बघूया। आहोत कुर्ला स्थानकाच्या बाहेर, आपण या ठिकाणी कुर्ला वेस्ट परिसरात आहोत आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की महानगरपालिकेने आणि मुंबई पोलिसांनी या ठिकाणचा जो क्षेत्र आहे तो पूर्ण ना फेरीवाला करून टाकलेला आहे। सर्व जे अनधिकृत फेरीवाले आहेत त्यांना या ठिकाणून काढून टाकण्यात आलेला आहे आणि तेच जे सर्व हा परिसर आपण बघितला तर दरवेळी सकाळ असो, दुपार असो या सायंकाळ असो पूर्णपणे गजबजलेला असतो आणि या ठिकाणी फेरीवाले देखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि तेच फेरीवाले सध्या आपण बघतोय की या ठिकाणी आता बेरोजगार झालेले आहेत। आपण त्यांची बाजू जाणून घेणार आहोत का त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। नक्कीच या ठिकाणी अनधिकृतपणे फेरीचा धंदा करणं, काही धंदा करणं हे चुकीचंच आहे कारण की नागरिकांना त्रास होतो। मात्र त्यांचंही पोट आहे, त्यांची काय बाजू आपण ते जाणून घेणार आहोत। काय सांगाल, या ठिकाणचं क्षेत्र जे आहे ते पूर्णपणे ना फेरीवाला करण्यात आलेलं आहे, अनधिकृत फेरीवाले सगळ्यांना काढून टाकलंय, तर या ठिकाणी फेरीवाला धंदा करणं चुकीचंच आहे। मात्र तुमची भूमिका काय असेल? आता साहेब, मी ईश्वर चंद्रकांत आहिरे, मी महाराष्ट्रीयन आहे, माझा जन्म इकडचा आहे, माझे वडील पण इकडं धंदा करायचे। मी रहिवासी महाराष्ट्रीयन आहे, काय बांगलादेशी वगैरे नाही। माझ्या जन्मापासून मी इकडं धंदा करतो आणि मी चांगलं शिक्षण झालेला पण काम नोकरी धंदा नसल्यामुळे मी फेरीवाल्याचा धंदा करतो। काय आम्ही स्थानिक रहिवासी आहे, काय परप्रांतीय नाही ना बांगलादेशी। आमचा सर्व उदरनिर्वाह याच्यावरती फेरीवाल्यावरती एका फेरीवाल्याच्या धंद्यावरती 2 ते 3 जण राहतात। आता याच्यामुळे केवढे जण बेरोजगार झाले साहेब हे मला सांगू शकतात का? चला, तुम्ही आता म्हणतात एक कायदा आला की सुप्रीम कोर्टाचा 150 मीटर अंतरापर्यंत, पण आम्ही त्याच्यापासून पूर्वीपासून आम्ही व्यवसाय वगैरे करण्यात येत आहे आणि BMC मध्ये लायसन होल्डरसाठी ते अप्लाय केलं होतं, त्यामध्ये पण आम्ही पात्र आहे। तर आता आम्ही व्यवसाय करता कुठं जाऊ शकतो तेच सांगा। तुमचं काय? मेरा खाली इतना बोलने वाला है कि यहाँ के जो कुर्ला क्या लगा थे? मेरा शौक का धंधा है। अच्छा। मैं फेरी वाला हूँ। मेरी उम्र 55 साल हो गई। मैं 8 साल का पे धंधा कर रहा हूँ। मैं पढ़ा लिखा नहीं हूँ, मैं रोड पे धंधा, मेरे पिताजी भी धंधा करते हैं, मैं भी धंधा कर रहा हूँ। मसला कैसा, अभी हम लोग भूखे मर रहे हैं। जरिया नहीं, मेरे 2 बच्चे हैं, मैं बच्चों को क्या खिलाऊँगा अभी? ठीक है, सरकार बोली उठा के फेंक दो, फेंकना बहुत आसान है। हम लोग को कुछ तो दो, पहला कुछ जरिया दो। हमको रोड पे धंधा करना नहीं अच्छा लग रहा, मगर हमारी मजबूरी, हम लोग धंधा कर रहे हैं और हमारे पेट को लात मार के किसी को सुख ही नहीं मिलेगा। हमारा भी कुछ फेरी वाले का कुछ करके दो ना आप। हमारा कुछ होएगा तो हम लोग खुशी करेंगे ना। अभी हमारा कुछ हो रहा ही नहीं है, खाली भगाओ। भगाने से काम नहीं होता है, उसका हल निकालना चाहिए और ये चीज़ का हल निकालना चाहिए। कोर्ट का भी ऑर्डर है, ऐसा नहीं हम लोग का कोर्ट का ऑर्डर है
इसका हल निकालो आप लोग पहला। अभी तक उसका हल निकला नहीं है। खाली हम लोग को 15 साल से हम लोग को खाली भगा ही जा रहा है। आज की बात नहीं है, 15 साल से भगा ही जा रहा है। फेरी वालों को भगाओ भगाओ भगाओ, दूसरा कुछ भी नहीं है। और फेरी वाले का कोई हल नहीं कर रहा, खाली भगा रहे बेमचारी पकड़ रही मार रही, उनका हल नहीं कर रहा। तो इसका हल निकालो, तो वो चीज़ का हल निकलेगा तो उसको बैठ के बात करो ना, फेरी वाले का क्या मसला है। उनको खाली मीटिंग करे, खाली ऑर्डर आ रहा भगाओ भगाओ, ऐसा नहीं होता है। हम लोग यहाँ के रहवासी है, पैदाइश हमारी यहाँ की है। क्या मांग रहे? हमको खाली हमारा फेरी वालों का अच्छा करके दो। अभी कपड़े का धंधा है, भाई के बगल में है, 40 साल से कर रहा हूँ, लेकिन अभी ऐसा आ गया 6 बेटी है, एक बेटा था उसका डेड हो गया और अकेला मैं कमाने वाला हूँ, 6 जन खाने वाला, यही इसी का सहारा है और कोई सहारा हमारा नहीं है। और सरकार बोलती है भागो भागो। अभी भाग के 40 साल से यहाँ पे हैं तो कहाँ जाएंगे? हमको कोई व्यवस्था करके दो। हम तो ऐसा नहीं बोल रहे कि हम यही करेंगे ज़िंदगी भर, हमको कोई व्यवस्था हमारी सरकार करके देवे तो हम भी हट जाएंगे, लेकिन अभी नहीं करेंगे तो हम कैसा भूखे मरेंगे? कहाँ जाएंगे? चोरी चमारी करेंगे, मारे जाएंगे, अंदर जाके बैठेंगे। हमारी 6 बेटी है, अभी 4 की शादी भी बाकी है, तो कहाँ से करें? सरकार से निवेदन है कि हमारा कुछ सहायता करके देवे। आणि जे पात्र फेरीवाले महानगरपालिकेने केलेले आम्ही त्यांना ते रोजी कमवण्याचा अधिकार द्यावा। तुम्ही आम्हाला जागा द्या, आम्ही इथून जाऊ, पर्यायी जागा द्या, आम्ही जाऊ। आणि जे पात्र फेरीवाले आहेत त्यांच्यासाठी मी बोलतोय, अपात्रसाठी नाही। आता राहिला प्रश्न हा जो बंगाल आणि बिहारचा प्रश्न असा आहे, तर बंगाल आणि बिहारला आम्हाला काय करायचं आहे? आम्ही महाराष्ट्राचे, आम्ही आमच्या देशातच पोट भरणार ना। आम्ही कशाला बंगालला जातोय आणि बिहारला जातोय? आता ते चेकिंग करणारे सगळे तुमचे परवाने बांगलादेशी सापडले, मग आपण बांगलादेशी आले कसे? आम्ही इथून जात नाही बांगलादेशला कधी, लहानपण गेलं महाराष्ट्रामध्ये, आम्ही कधी आम्ही युपीला साधं जात नाही, पुण्याला जायचं जर विचार करावा लागतो, ते कसे आले? त्याच्याशी आपल्याला काही घेणे तर नाही आहे, पण आम्हाला अर्धी बकरी कमवून द्या, 2 फुटाची जागा बनवून द्या, आम्ही इथं बसतो, धंदा करू, तुम्ही आम्हाला पर्यायी जागा द्या, आम्ही जाऊ। जय महाराष्ट्र, जय हिंद। ओके, जय महाराष्ट्र, जय हिंद। आपण बघितलं हे सर्व फेरीवाले आहेत। खरं तर महापालिकेची आणि पोलिसांची कारवाई या ठिकाणी सुरू आहे आणि या सर्वांना या ठिकाणून आपण बघतोय की काढण्यात आलेलं आहे। आता हे सर्व म्हणतायत की आम्ही काय बांगलादेशी नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी आमचा रोजीरोटीसाठी या ठिकाणी येतो, आम्हाला शासनानं काहीतरी मदत करावी, आम्ही उपाशी मरू किंवा आम्हाला चोरी करावी लागेल, असेच पर्याय जे आहेत ते यांच्यासमोर उपलब्ध आहे। त्यामुळं याकडे शासनानं लक्ष घालावं अशी यांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकरसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।